तुझी हिम्मत कशी झाली रे वाघमारेला हात लावायची? तुझी हिम्मत कशी झाली रे वाघमारेला हात लावायची? अरे माझ्या लग्नाची बायको आहे ती, लग्नाची. परत हात लावून दाखव, नाही तुझी चमडी लोळवली ना तर नावाचा सत्य. सत्यार भास्कर. वाघमारे सॉरी. मला मान्य आहे की मी तुम्हाला शब्द दिला होता की मी माझ्या रागावर कंट्रोल ठेवीन, पण तुम्हाला कोणी हात लावला ना तर ह्यो सत्या त्याचा कार्यक्रम फिक्स करणार म्हणजे करणार, फिक्स करणार म्हणजे करणार. चला वाघमारे. दादा सॉरी. ते माझ्यामुळं तुला आणि मंजू वहिनींना लय त्रास झाला ना, पण माझी एकच विनंती आहे, ह्यातलं मम्मी आणि घरातल्या कुणालाच काय कळू देऊ नका प्लीज. जयद्या, पण मला सांग की तू हे सावकारी कर्ज कशासाठी काढलं होतंस? एवढे पैसे कशाला लागणार होते तुला? अरे मला माझं स्वतःचं दुकान टाकायचं होतं. आता बँक तर काय कर्ज देत नव्हत्या, मग सावकारीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडं. ठीक आहे, पैसे घेतलेस ते घेतलेस, पण मला सांग तू त्यांची दादागिरी कशाला सहन केलीस? अरे मला सांगायचं ना, एकेकाची हाडं मोडली असती मी. सॉरी दादा, चुकलं माझं. हे बघ जयद्या, तुझा भाऊ यो सत्य अजून जिवंत आहे, त्यामुळे तुला कसला बी अन्याय सहन करायची काहीच गरज नाही आहे. मी कायम तुझ्या बरोबर आहे, हे लक्षात ठेव. दादा तुमचा राम भरत मिलाप झाला असेल तर त्या मारामारीमुळे जी जखम झाली त्याच्याकडे लक्ष द्यायचं का आता? दादा लय लागलंय की रे? अरे एवढं काय नाही, जरासं खर्चटलंय, होईल बरं लगेच. नुसतं खर्चटलंय वे? जयदीप दादा, तुमचा भाऊ एक दगडाचाच बनलाय. तुम्हाला तरी कळते ना, जावं की जरा औषधाचा डबा घेऊन या. होय जातो. अरे किती लागले सत्या? 1000 वेळा सांगितले रागावर कंट्रोल ठेव, चिडत जाऊ नकोस, पण नाही. ये बस इथे. आधी शपथ घ्यायची, मग माफी मागायचं आणि शपथ मोडायची. काय गरज होती त्या गुंडांच्या अंगावर धावून जायची? बघ जरा किती लागले हाताला. वय जयदीप दादा, जरा गरम पाणी आणता का? आणतो लगेच.
कशाला एवढं चिडायचं? अंगात संचारल्यासारखं त्या गुंडांच्या अंगात तुटून पडला होतास. अरे गुंड होते ते, बंदूक होती त्यांच्याकडं. काय कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतंस? जीव कशाला धोक्यात घालायचा? जयदीप दादांना सोडून दिलं होतं ना त्यांनी. थोडा वेळ थांबायचं, पोलिसांना बोलवायचं, पण नाही. बोलतोस का आता? गप्प बसायला काय झालंय? वाघमारे, हो नवरा एवढा गरीब बिचारा आहे म्हणून किती बोलालो. गरीब बिचारा तू ना. मी इथनं गेल्यावर काय करायचं ते कर. वाघमारे, म्हणजे खरंच जाणार तुम्ही? वा 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 वा, चांगलंय की. दिवसा भेटायला नका दिला म्हणून असं रात्री अंधारात चोरून भेटता रे तुम्ही दोघ जण. मम्मी, काहीतरी गैरसमज होतोय तुझा. वय मम्मी साहेब. ए नाही ब्रेड, गप तू. तुला नाही विचारलं काही मी. सत्या, मला अजून बी शंका आहे का फिरायला जाताना तुम्ही मला फसवलंय म्हणून. अगं नाही मम्मी, तू जसं समजतीस ना तसं काय बी नाही. ए सत्या, गप तू. आणि नाही ब्रेड, तू आता तुझ्या माहेरी निघून जायचं बर का. तर ही तर राहिलीस का नाही तर ह्याला सारखं भेटत राहशील. ही तुझं असलं भुळ थोबाड घेऊन माझ्या लेकाला पुन्हा भुरळ पाडशील तू. मम्मी, तुला सांगितलं ना एकदा की आम्ही काय चोरून भेटत नव्हतो. तसं काय बी नाही आहे. मग आता एवढ्या रात्रीचं काही तर कीर्तन करताय. हे बघ मम्मी, वाघमारे हे घर सोडून कुठं बी जाणार नाही. तुझ्या ज्या काही अटी असतील ना त्या सगळ्या आम्ही पाळतो. हे शब्द आहे माझा तुला. हे बघ सत्या, मम्मी, अगं ते माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून मी दादाला उठवलेलं. अगं काय झालं, माझा एक मित्र आहे, त्याची गाडी बंद पडली. मग त्याला मदत करायला गेलो होतो आम्ही. आणि मग दार उघडायला मंजू वहिनी आल्या. असं झालं सगळं, आहे का नाही दादा? वय वय, वाघमारे दार उघडायला आल्या होत्या. हा, असं झालं सगळं. हा हा वय वय, जावा जाऊन झोपा आता. आता झोपायचं नाही, दुसऱ्याला झोपू द्यायचं नाही. झालंय का तुझं आवरून जयद्या? जयदीप, अरे काय लागलंय एवढं? हा, इथं बी लागले. जयद्या सांग मला खरं खरं, पडलायस का कुठं तू? अरे नाही, ते दुकानात लागले जरा थोडं. दुकानात काय हाणामाऱ्या करत असता का तुम्ही एवढं लागायला? हाणामाऱ्या नाही ग, ते मिठाईचा बॉक्स उचलताना लागले आपलं खर्चतले थोडं. तर मिठाईच्या डब्यात जस काही दगडी भरून येते. काय बी सांगतोयस मला तू? अगं नाही ग सपने. मग सांग की खरं खरं. हा, काय झालंय? पडलायस का कुठं? मारामारी झालीये का? मला खरं खरं सांग की. सपने, तुला सकाळ सकाळ नको त्या चौकशा कशाला पाहिजेत ग? आवडते मला सर बाजूला. जयदीप, खरं खरं सांग की. बायको आहे मी तुझी, मला अधिकार आहे सगळं जाणून घ्यायचा. कुठं पडलायस तू? मारामाऱ्या झाल्यात का? काय चुकतंय जयद्या? सांग की खरं खरं. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाही माझ्याकडे. बरोबर आहे, असं बी माझ्यासाठी कुठे वेळ असतोय तुझ्याकडं? शेवटचं शांतपणे बसून कधी गप्पा मारल्या ते आठवतंय तरी का तुला? फिरायला जायचं ते दूरच राहिलं रे. कधी बी काही फिरायला जाऊ म्हणलं ना का तुझ्याकडे नुसती कारणं असतात बघ. आज ही मिठाईची ऑर्डर, उद्या ती मिठाईची ऑर्डर आहे, आज हे उद्या ते, नुसती कारणं असतात. मग काय चुकीचं आहे? बरोबरच आहे सगळं. आपल्या सुखी संसारासाठी चालू नाही सगळं. आणि तू ह्याच्यावर नको चिडचिड करू नको, सांगतो तुला मी. नुसते 4 पैसे कमवून आणले म्हणजे सुखी संसार असं नसतंय जयदीप. बायकोच्या मनाचा बी विचार करायला लागतोय. हो, करतो की तुझ्या मनाचा विचार. चांगलं गुलू बोलतो तुझ्याशी, सातारा फिरवतो तुला, आणि मग दुकानाला मारतो टाळा. चालतंय? हेच मला आवडत नाही तुझं.
कधी बी काय बी बोलायला गेलं ना की माझं बोलणं नुसतं चेष्टेवारी तरी नेतोय, नाही तर नुसती चिडचिड तरी करतोय माझ्यावर. नानांच्या बाबतीत बी जे काही बोलतोस ना तू, मला बी नाही आवडत ते, पण तरी बी तुझ्या मनाचा मान राखून मी शांत बसते ना, नाही बोलत काही त्यावर. माझ्या मनाचा विचार जरा बी करू शकत नाही का तू? काय एवढं जड जातंय रे तुला? जयद्या, जयद्या बाहेर आहे जरा. हा आलो आलो. दादा बोल की. हा, हे पैसे घे आणि त्या मोन्याबाईच्या तोंडावर मार. अरे नाही काय गरज याची, मी करतो मॅनेज काहीतरी. नको, काय गरज नाही. हे बघ, तुझा नवीन बिझनेस आहे, तू त्यात लक्ष घाल. हे पैसे घे आणि त्या हरामखोराच्या तोंडावर मार, म्हणजे तो सारखा सारखा आपल्या मागे येणार नाही. आणि पैशासाठी माझ्या भावाला कोणी बोललं ना, ते मला अजिबात चालणार नाही. एकेकाचा कार्यक्रम फिक्स करून टाकेन. दर दादा, लय मोठ्या मनाचा आहेस बघतो. तुझ्यासारखं मी कधीच होऊ शकत नाही. अरे म्हणजे बघ की, एवढी हिंमत करून चांगल्या उमेदीने मी दुकान चालू केलं, ही संकट माझ्या मानगटी बसलं, आणि त्यात बी तू होता म्हणून सावरलं र. काय कामाचं नाही लागा मी. जयद्या, कशाला स्वतःला पाण्यात बघतोयस? अरे तू हिंमत तर केलीस ना स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायची. बऱ्याच लोकांना ते बी जमत नाही, आणि अशा चुका होत राहतात माणसाकडं. त्यामुळे तू काय टेन्शन नको घेऊ. फक्त एक लक्षात ठेव की अशी चूक परत करायची नाही. आणि इथनं पुढे काय बी करताना ना, घरातल्यांना अंधारात ठेवू नकोस. झालं गेलं ते सगळं इसर आणि नवीन तनिक्यात सुरुवात कर. हा दादा, तू आहे म्हणून मी आहे र. जा आता आवरून घे आणि काय टेन्शन घेऊ नकोस. हा चल. सपना वहिनी, अहो काय झालं? काही नाही. तुमच्या डोळ्यात पाणी काय? का का रडताय? मी पाणी घेऊन येऊ का तुमच्यासाठी? नाही. काय झालं? रडताय का अशा? जयदीपचं माझ्या लग्नाला का नाही 4 वर्ष झाली बघा, पण एवढ्या वर्षामध्ये का नाही पहिल्यांदा असं वाटतंय का जयदीप फार बदलून गेलाय बघा. कसं असतंय की लग्न झाल्यानंतर सासरी येतो का नाही, तेव्हा सासू सासरे जावा नंदा हे सगळे असतात बघा, पण तरी बी हक्काचा जो कोणी माणूस असतोय का नाही तो असतोय आपला नवरा. पण कुठली बी बाईला असंच वाटणार ना का निदान तिच्या नवऱ्याने तरी तिच्या बाजूने बोललं पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे. त्यात मम्मींचा स्वभाव तर माहितीच आहे तुम्हाला. समजांना असंच वाटतंय का स्वप्नी तर काय हुपलकच आहे, मूर्ख आहे, तिला काही कळत नाही, सगळ्या गोष्टी हसण्यावारीच घेते. खरं सांगू का, मला बी लई वाईट वाटतंय बघा. आणि त्यात जयदीप असं वागतो कधी, त्याचा लई त्रास होतोय मला. माझ्यावरचं सगळं प्रेम त्याचं संपतच चाललंय असंच वाटतंय बघा मला. अहो स्वप्ना ताई, असं अजिबात नाही. जयदीप भाऊजींचा लई जीव आहे तुमच्यावर, आणि त्यामुळेच तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सांगत नसतील ना ते सगळं तुम्हाला. आता त्यांचा बिझनेस नवीन आहे, त्यांना बी अडी अडचणी असतीलच की. त्यामुळे तुमचं टेन्शन वाढू नये म्हणून ते तुम्हाला सांगत नसतील काय. तुम्ही बी जरा येळ द्या त्यांना, त्यांच्या कलानं घ्या. हा बघा, ते स्वतःहून तुम्हाला सगळं सांगतील. पटतंय बघा मला तुमचं. मी बी ना उगं खोदून खोदून त्याला विचारत बसली होती बघा. जयदेव चांगलाच आहे बघा, त्याचा काही प्रॉब्लेमच नाही, पण असं कधी कधी वागतोय का नाही मला लई त्रास होतो त्याचा. माझी अपेक्षा काय का सत्या भाऊजी कसं वेळ प्रसंगी तुमच्या पाठीशी उभे राहतात का नाही, तसं त्यानं बी माझ्या पाठीशी उभं राहावं बघा, हे एवढंच वाटतंय मला. काळजी करू नका,
सगळं ठीक होईल. ऍक्सिडेंटल जाऊ बाई, खरंच थँक्यू. लई दिवसांनी असं मनमोकळेपणाने बोलले बघा, सगळं साठलेलं लई हलकं वाटलं मला. गुड मॉर्निंग सत्यदा. गुड मॉर्निंग. सवे, वाघमारे कुठे आहेत ग? मंजू वहिनी तर सकाळीच बॅग भरून बाहेर गेल्या. काय बॅग भरून गेल्या? त्यांच्या घरी सगळे ठीक आहेत ना? आणि मला कसं काही सांगितलं नाही? असं कसं गेल्या? मी फोन करून विचारतो त्यांना लगेच. ए काय झालं दाता काढायला? अरे तू कसं एवढं टेन्शन घेतोयस? मंजू वहिनी तुला सोडून कुठं बी जाणार नाहीत. तर सकाळी लवकर उठून ड्युटीवर गेल्यात. मी आपलं उगीच मजा घेत होते तुझी. माझी मजा घेत होतीस काय? होय, आता मी तुझी मजा घेत होतो. मिरची गोड लागते सकाळी सकाळी. माझी नको. मिरच्या चिर, मजा करते. सत्या खरंच रागात बोलला की त्याचे माझ्याबद्दलचे विचार बदललेत. म्हणजे सत्यामध्ये बदल झाला हे खरंय, पण काल नक्की काय चालू होतं त्याच्या मनात? मंजू, काय ग कुठल्या विचारात हरवलीस एवढी? कधीपासून बघतीये तुला? काहीतरी विचार करतेस तू, काय झालंय? होय म्हणजे प्रिया बरोबर बोलते. अगं मगाचपासून नोटीस करते तुला, कसल्या तरी विचारात हरवलीस तू. काय प्रॉब्लेम झालाय का? प्रिया, भारती मावशी, काल रात्री माहिती तुम्हाला काय झालं? काल रात्री ना घराच्या बाहेर गुंड आले होते. जयदीप दादा बरोबर काहीतरी अशी त्यांची बाचाबाची चालू होती. वहिनी साहेबांना मध्ये मध्ये नाक खुपसायची लई सवय दिसते. बघताय काय? ताकद दिला गाडीत. तुम्हाला कोणी हात लावला ना तर यो सत्या त्याचा कार्यक्रम फिक्स करणार म्हणजे करणारच. फिक्स करणार म्हणजे करणारच. तुझी हिंमत कशी झाली रे वाघमारेला हात लावायची? अरे माझ्या लग्नाची बायको आहे ती, लग्नाची. भारती मावशी, प्रिया, सत्या अजिबातच आधी असा नव्हता हो. आता फारच बदललाय तो. मंजू, पण तुला असं का वाटतंय? का बदललाय सत्या? म्हणजे असं काय झालंय म्हणून तुला असं वाटतंय? अगं, आपल्याला माहित असलेला सत्या कसा, असा कठोर, गुंडगिरी, मारामाऱ्या करणारा, बेशिस्त मुलगा. पण आता मी पाहते तो सत्या एकदमच प्रेमळ, हळवा, जेंटलमॅन. म्हणजे अगं माणूस बदलतो, आपण त्याला पूर्णपणे बदलायला ना दोनच गोष्टी जबाबदार असतात. कुठल्या? म्हणजे कसं असतं बघ, एकतर खूप खोलवर असलेलं दुःख, नाहीतर खूप खोलवर असलेलं प्रेम. हा पण सत्याच्या बाबतीत यातली कुठली गोष्ट आहे ना ते नाही सांगू शकत. गाडी कशी काय सुरू होते इथं? अरे हो 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 हो. पोलीस स्टेशनात काय जामर लावलेत का रे गाडी बंद पाडायची, स्लो व्हायची? सत्या, हा,
वाघमारेंना जर तुला खरंच भेटायची इच्छा असेल तर गाडी डायरेक्ट आतच घाल की. पोलीस स्टेशन आले की स्लो काय करतोय, वाकून काय बघतोय, बंद काय पाडतोय, कशाला नाटकी करतोय? ए बलमा, उगाच डोक्यात जाऊ नको. नाटकी कशाला करू मी? अरे खरोखर गाडी बंद पडल्या. तुला काय वाटतं मुद्दाम करतोय मी? थांब, तू बघ चालू करून होत्या काय. मग इथं कशी बंद पडली? अरे तू चालू करून बघ, मला काय माहिती इथंच कशी बंद पडली ते. सत्या दादा येते घरात, तोची दिवाळी दसरा. घ्या चहा घ्या. कस काय यानं केलं इकडं? अरे नको नको चहा नको. अरे महत्वाच्या कामासाठी निघालोय आम्ही. तर सत्यजितराव उगाच गाडी बंद पडतात. आज का नाही, आज एक टणका पाडूनच टाकू आपण. आतमध्ये जाऊ आणि वाघमारेनं तुझ्या मनात जे जे काय चाललंय ते सगळं सांगून टाक. गबे बघल तो मला रात्री फोन काय करतोय, गाडी काय थांबवतोय, नाटकी काय करतोय, एकदा आज जाऊन काय असं टणका पाडू. चल चल आत, चल चल चल. ए, नाही नाही. बलमा, अरे खुळा आहेस काय तू? अरे चल बलमा. सत्या वाघरू मॅडम जरा इकडे या. ठेवा सत्य. हे आहेत वाघमारे आणि हे आहेच तू. आता तुझ्या मनात जे काय आहे ते एकदा बोलून टाक आणि विषय संपव. काय बोलायचं सत्या? कसला विषय संपून टाकायचा? कुठं काय? असं काहीच नाही. तुम्ही याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्हाला याचं माहिती आहे ना, ह्याच्या कधी बी अंगात येते. माझ्या अंगात येते. मग आजपर्यंत तुला कुणी झपाटलंय ते सांगू का वाघमारेंना? सांगू का? उगाच रिक्षा फिरवायला लागलास गावभर? तुझ्या मनात जे काय आहे एकदा बोल आणि विषय संपव. बोल. सत्या, काय सांगायचंय? ते मला हे सांगायचं होतं की आज रात्री तुम्ही लवकर घरी या, एवढंच. अरे हे नाही, तुझ्या मनात जे काय ते बोल. ए सत्या, बघितलं भारती मावशी, हे असं चालू आहे. काहीतरी वेगळाच वागतोय सत्या. मी तुला बोलले होते की नाही मंजू, माणूस बदलायला 2 कारणं असतात. आता सत्याच्या बाबतीत काय घडतंय ना ते तू शोधून काढ.